दीक्षांत मिरवणुकीला प्रारंभ होत आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 24व्या दीक्षांत समारंभामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। दीक्षांत मिरवणूक ही दीक्षांत मंडपामध्ये प्रवेश करत आहे थोड्याच वेळामध्ये। दीक्षांत मिरवणूक ही खालील प्रमाणे आहे। मिरवणुकीच्या अग्रभागी ज्ञानदंडासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक आहेत। तदनंतर माननीय कुलसचिव, त्यानंतर सन्माननीय विद्या परिषद सदस्य, सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, सन्माननीय प्रकुलगुरू, सन्माननीय कुलगुरू आणि सन्माननीय प्रमुख पाहुणे हे दीक्षांत मंडपामध्ये प्रवेश करत आहेत। दीक्षांत मिरवणूक ही निघालेली आहे। अवघ्या काही क्षणांमध्ये दीक्षांत मंडपामध्ये दीक्षांत मिरवणूक प्रवेश करेल। दीक्षांत मिरवणूक ही दीक्षांत मंडपात पोहोचल्यानंतर सर्व स्नातक आणि दीक्षांत मंडपातील सर्व सन्माननीय यांना विनंती आहे की कृपया आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे। दीक्षांत मंडपात उभ्या असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आसन ग्रहण करायचं आहे। दीक्षांत मिरवणुकीला प्रारंभ झालेला आहे आणि दीक्षांत मिरवणूक ही दीक्षांत मंडपामध्ये प्रवेश करत आहे। मिरवणुकीच्या अग्रभागी ज्ञानदंडासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक आहेत। तदनंतर माननीय कुलसचिव, माननीय विद्या परिषद सदस्य, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, माननीय प्रकुलगुरू, माननीय कुलगुरू आणि माननीय प्रमुख पाहुणे हे दीक्षांत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। दीक्षांत मिरवणूक ही दीक्षांत मंडपामध्ये प्रवेश करत आहे। दीक्षांत मिरवणूक दीक्षांत मंडपामध्ये पोहोचत आहे। आज सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर शेखर मांडे साहेब यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थित आहेत। मिरवणुकीने प्रवेश केलेला आहे। सर्व दीक्षांत मंडपातील मान्यवरांना विनंती आहे की दीक्षांत मिरवणूक ही जेव्हा दीक्षांत मंडपात पोहोचेल तेव्हा आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे। तदनंतर दीक्षांत मिरवणुकीतील सर्व मान्यवर मंचावरती येतील आणि आसन ग्रहण करतील। सर्व मान्यवरांनी आसन ग्रहण केल्यानंतरच आपण स्वतःचं आसन ग्रहण करायचं आहे। सर्व मान्यवरांचे विद्यापीठाच्या वतीने या 24व्या दीक्षांत समारंभात हार्दिक स्वागत। दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे ज्ञानदंडासह असून त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव, माननीय विद्या परिषद सदस्य, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, माननीय प्रकुलगुरू, माननीय कुलगुरू आणि सन्माननीय अतिथी हे दीक्षांत मिरवणुकीत सभागृहामध्ये प्रवेश करत आहेत। सभागृहातील सर्वांनी आपापल्या जागी उभे राहावे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि माननीय कुलपती श्रीयुत भगतसिंहजी कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारंभ हा आयोजित करण्यात आलेला आहे। माननीय अध्यक्ष महोदय हे आभासी पद्धतीने सहभागी होत आहेत। सन्माननीय अतिथी माननीय उदयजी सामंत साहेब हेही आभासी पद्धतीने सहभागी होत आहेत। आजच्या 24व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शेखरजी मांडे आपणास लाभले आहेत। माननीय माजी सचिव वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग व महासंचालक वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत। माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारंभ हा
संपन्न होत आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांना दीक्षांत मंडपातील सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सन्माननीय पाहुणे यांनी आसन ग्रहण करेपर्यंत कृपया आसन ग्रहण करायचं नाहीये. ज्ञानदंडासह अग्रभागी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ माननीय कुलसचिव हे दीक्षांत मंचावरती येत आहेत. आपणा सर्वांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत समारंभात पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं विद्यापीठाच्या वतीने 24व्या दीक्षांत समारंभात हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे सर हे माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले, सन्माननीय अतिथी व इतर सन्माननीय मान्यवरांनी पूज्य स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्याची विनंती करतील. माननीय कुलसचिव. माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य तथा कुलपती माननीय श्री भगतसिंहजी कोश्यारी सर हे ऑनलाईन पद्धतीने 24व्या दीक्षांत समारंभाकरिता जॉईन झालेले आहेत. इट गिव्स अस इमेन्स प्लेजर टू वेलकम द ऑनरेबल चान्सलर श्री भगतसिंहजी कोश्यारी who has joined the 24th convocation of the university through online mode and will preside over the function. Honorable Vice Chancellor Sir, honorable guest of the honor and chief guest, I request you to garland Swamiji's photograph and lightening the lamp. माननीय कुलपती महोदय हे आभासी पद्धतीने या 24व्या दीक्षांत समारंभास उपस्थित आहेत. माननीय कुलपती महोदयांच्या अध्यक्षतेखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा हा 24वा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे. माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर शेखर मांडे साहेब, माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर, माननीय विद्याशाखांचे अधिष्ठाता माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य हे पूज्य स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत आहेत. दीक्षांत समारंभाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. गाहे तव जय गाथा जन
जय हे जय 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 हे. यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात येईल. विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा मानवतेचा मंगलमय हा इथे खेळतो विश्ववारा विश्ववारा. विद्येची अन पवित्रतेची तेजोमय उजळतो प्रकाश श्रमाचे कष्टाचे आकाश संभविते सौदामिनी युगांचा अंधार सारा युगांचा अंधार सारा. विद्येची अन पवित्रतेची चंदनाची व्रतस्थ भूमी प्रज्ञा प्रतिभा गगनगामी समतेचा ममतेचा साधनेचा आढळतारा साधनेचा आढळतारा. विद्येची अन पवित्रतेची बुद्ध करुणेचा विहार इथे शिवरायांचा आचार इथे निरंतर न्यायासाठी स्वातंत्र्याचा इथे पहारा स्वातंत्र्याचा इथे पहारा. विद्येची अन पवित्रतेची विचार विवेक विज्ञानाचे हार ज्ञानतीर्थ हे महात्मतेचे हार. मातीच्या मोहराचा गोदावरीचा इथे किनारा गोदावरीचा इथे किनारा. विद्येची अन पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा मानवतेचा मंगलमय हा इथे खेळतो विश्ववारा विश्ववारा. विद्येची अन पवित्रतेची आ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारंभ हा माननीय कुलपती महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सर्जेरावजी शिंदे हे माननीय कुलपती महोदयांना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ प्रारंभ करण्याची विनंती करतील. माननीय कुलपती महोदय, आपण दीक्षांत समारंभ सुरू करण्यास अनुमती द्यावी ही विनंती. Learned scholars, I declare that the 24th convocation ceremony of Swami Ramanand Tirth, Marathwada University begins now. Therefore, let the candidates be presented. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा व आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांचे
अधिष्ठाता क्रमानुसार पात्र स्नातकांना विविध पदव्या पदविका प्रदान करण्याबाबत माननीय कुलपतींना विनंती करतील. सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर LM वाघमारे हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपापल्या जागेवर उठून उभे राहावे. माननीय कुलपती महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या BSc, MSc, BE, BTech, ME, MTech, BHoc सर्व विषय, B.Pharm, M.Pharm, BCA, MCA, PG डिप्लोमा, MPhil आणि PhD या परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेत केलेल्या शिफारसीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत समारंभासाठी सन्माननीय अतिथी श्री उदयजी सामंत सर, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे ऑनलाईन पद्धतीने आगमन झालेले आहे. त्यांचे विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर VK भोसले हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपल्या जागेवर उठून उभे राहावे. माननीय कुलपती महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या B.Com नियमित व दूरशिक्षण, B.Com कॉस्ट अँड मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप अँड टॅक्सेशन, बँकिंग अँड इन्शुरन्स, कंप्यूटर, BBA नियमित व दूरशिक्षण, MBA ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, रूरल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, DBM, DMM, M.Com, बँकिंग अँड इन्शुरन्स व E.Com, BHoc, PG DDM, GST डिप्लोमा, डिप्लोमा इन टॅक्सेशन, MPhil, PhD या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा असे मी प्रार्थना करतो. यानंतर मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अजय टेंगसे हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी मानव विज्ञान विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपल्या जागेवर उठून उभे राहावे. माननीय कुलपती महोदय, मानव विज्ञान विद्याशाखेच्या BA सर्व विषय, BA ग्रामीण व्यवस्थापन, BA प्रशासकीय व्यवस्थापन, BA दूरशिक्षण, BHoc, BSL, BGL, LLB, LLM, DTL, DLL, DCM, MA सर्व विषय, MA ह्यूमन राइट्स, MA दूरशिक्षण सर्व विषय, PG डिप्लोमा इन ह्यूमन राइट्स अँड ड्युटीज एज्युकेशन, वुमेन स्टडीज, MHoc, MPhil, PhD या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेत केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून
पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरती ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील या माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपल्या जागेवर उठून उभे राहावे. माननीय कुलपती महोदय, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या B.Ed, B.Ped, BSW, B.Lib, B.J, B.A Mass Communication and Journalism, B.A Fashion Designing, B.F.A, B.A Animation, B.A ललित कला, B.A आंतरविद्याशाखा, B.Hoc, M.Ed, M.Ped, M.SW, M.Lib, M.J, M.A M.CJ, M.A Computer Animation and Web Designing, M.A Fashion Designing, M.F.A, M.A Theatre, M.A संगीत, M.A इलेक्ट्रॉनिक मीडिया, M.Phil आणि PhD या परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करते. All the graduates are advised to stand up at their place and resume their seats after saluting the Honorable Chancellor at the end of exhortation. सर्व स्नातकांनी आपापल्या जागेवर उठून उभे राहावे. As requested by the deans of respective faculties for the degrees and diplomas, Honorable Chancellor Sir will accept the same. Honorable Chancellor Sir. In my capacity as Chancellor of this university, I hereby grant the request made by the deans of the faculties of Science and Technology, Commerce and Management, Humanities, Social Sciences, and Interdisciplinary Studies to confer upon the graduates the degrees, diplomas in person and in absentia. सर्व स्नातकांनी आपापल्या जागी स्थानापन्न व्हावे. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे माननीय कुलपतींना प्रायोजकांची यादी, विद्यार्थ्यांची यादी, सुवर्ण पदक प्राप्त विजेत्यांची नावे, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे यांना मान्यता प्रदान करण्याची विनंती करतील. Honorable Chancellor Sir, I request you to give the approval to various awards, gold medals and prizes to be bestowed on the recipients. I approve the list of awards and gold medals to be bestowed on recipients. विद्यापीठाचे कुलसचिव माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले यांना विद्यापीठाचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती करते. माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा आणि अन्य महत्त्वाच्या बाबीचा अहवाल सादर करावा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष माननीय कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री भगतसिंग कोश्यारी सर, सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय उदयजी सामंत साहेब, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, माननीय डॉक्टर शेखर मांडे जी, माजी सचिव वैज्ञानिक व औद्योगिक विभाग व महासंचालक
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली, सन्माननीय अधिसभा व्यवस्थापन आणि विद्वत सभा सदस्य, कुलगुरू, सर्व विद्याशाखाचे अधिष्ठाता, आज पदवी घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व स्थानक प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माध्यमाचे प्रतिनिधी, विद्वान बंधू भगिनींनो, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे की आदरणीय कुलपती महोदय हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना प्रेरणा, चैतन्य आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी नवी दिशा देईल. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री उदयजी सामंत, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तसेच डॉक्टर शेखर मांडे, माजी सचिव नवी दिल्ली, हेही यासाठी उपस्थित आहेत. भविष्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता प्राप्तीसाठी तसेच विद्यापीठाचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला सदैव मार्गदर्शन व सहकार्य मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. 17 सप्टेंबर 1994 रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठ ग्रामीण भागातील लोकांची असलेली बांधिलकी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये नांदेड येथील मुख्य परिसरात 14 संकुले असून परभणी आणि लातूर येथे उपपरिसर आणि न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली असा यांचा समावेश आहे. मुख्य परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, स्त्री अभ्यास केंद्र आणि श्री गुरु गोविंद सिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र आणि किनवट येथील उत्तमराव राठोड आदिवासी विकास आणि संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. विद्यापीठ परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातील जवळपास 275 संलग्नित 300च्या जवळपास संलग्नित महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण 160 अभ्यासक्रम राबवले जातात आणि या अभ्यासक्रमासाठी 1,59,000 विद्यार्थी प्रवेशित आहेत. विद्यापीठ परिसरातील संकुल पद्धतीचा अवलंब केलेला आहे. या संकुलाला शैक्षणिक स्वायत्तता असून CBCS प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला आहे. विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या NPTEL स्वयंमुख प्रणालीमार्फत देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे श्रेयांक वर्ग करते. या अभ्यासक्रमातून अर्जित केलेले श्रेयांक हे CBCS अंतर्गत पदवी पूर्ण करण्यासाठी वर्ग केले जातात. विद्यापीठामध्ये 5 देशातून 70 परदेशी विद्यार्थी PG आणि PhD अभ्यासक्रम करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठाला रुसा, DST, UGC आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध संस्थांकडून शैक्षणिक साधन सामुग्री, सुविधा, संशोधन आणि विस्तार या उपक्रमासाठी अर्थसहाय्य मिळालेलं आहे. विद्यापीठाने कन्सल्टन्सी आणि तांत्रिक सहाय्य योजनेतून स्वतःचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक यांनी अनेक कल्पनाचा आविष्कार करून पेटेंट मिळवलेले आहेत आणि त्या काही पेटेंटला व्यावसायिक रूप देण्यात आलेले आहे व काहींना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 3 वर्षांमध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनावर 6 पेटेंट्स विद्यापीठाला मिळालेले आहेत. शास्त्रज्ञाच्या आणि संशोधकाच्या जागतिक क्रमवारीमध्ये विद्यापीठातील अनेक शिक्षकाचा अग्रक्रम मिळाला आहे, हे मला सांगताना विशेष आनंद होत आहे. या काळात विद्यापीठातील प्राध्यापकाचे 1700 शोध निबंध हे UGC मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाले असून स्कोपस मध्ये 595 आणि वेब ऑफ सायन्सेस मध्ये 592 प्रकाशित झालेले आहेत. एकूण 7000 जवळपास 7000 सायटेशन असून सायटेशन इंडेक्स हा 6.13 आणि विद्यापीठाचा H इंडेक्स 26 असा आहे. प्रकाशित पुस्तके आणि पुस्तकाची प्रकरणाची संख्या ही जवळपास 335 आहे. विद्यापीठामध्ये सेंटर फॉर ॲग्रो इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन फाउंडेशन या शैक्षणिक कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप
चे स्टार्टअप विकसित करण्यात येत आहेत. आपणास ज्ञान आहे की ज्यावेळेस कोरोनाच्या दहशतीमुळे लोक स्वतःच्या घराचा उंबरठाही ओलांडण्यास भीत होते, त्या काळी आमचे संशोधक विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रणभूमीवर कोविड योद्धे म्हणून समाजातील सर्वसामान्य घटकांच्या मदतीला धावून आले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने स्थापन केलेल्या कोविड लॅबमुळे अनेकाचे योग्य वेळी निदान झाले आणि त्यांना वेळीच उपचार मिळवता आला. विद्यापीठाचे हे कार्य अशा प्रकारे अनेकांना जीवनदान देण्यास उपयुक्त ठरले आहे. विद्यापीठाने अनेक यशस्वी वाटचाली केलेल्या आहेत. भविष्यातील संशोधकासाठी कौशल्यपूर्ण रोजगाराची संधी मिळवून द्यावी यासाठी विद्यापीठाने हैदराबाद येथील अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय, ॲटॉमिक मिनरल डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या 2 भारतीय संस्थेशी सामंजस्य करार केलेला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच राज्याबाहेर विद्यापीठाचे 2 संशोधन केंद्र निर्माण करण्यात आलेले आहेत. आमच्या विज्ञान आणि संशोधनाचा या क्षेत्रातील या परिसरात जेथील जनतेला उपयोग व्हावा ह्या उद्देशाने विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाने उद्योग आणि संस्था, अकॅडमिक इंडस्ट्रीमधील प्रकल्पामध्ये सहभाग, विद्यार्थ्याचे इंटर्नशिप आणि इंडस्ट्रीची मेंटरशिप इत्यादी वाढवण्यासाठी इंडस्ट्री बरोबर MOU केलेले आहेत. तसेच विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सुद्धा सामंजस्य करार केलेले आहेत. यामध्ये हायांग युनिव्हर्सिटी असेल, युनिव्हर्सिटी ऑफ मलेशिया या विद्यापीठाचा या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा त्यामध्ये समावेश आहे. मानव विद्या शाखेतील विद्यापीठाने आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केलेले आहे. भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल व सामाजिक शास्त्र संकुल यांनी वर्षभर सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध उपक्रम आयोजित करून साहित्य, समाज आणि संस्कृती यांची क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कौशल्य वाढावे, रोजगारभिमुखता वाढावी यासाठी विद्यापीठाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी यंग रिसर्च अवॉर्ड, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक तरतूद, नामवंत शोधपत्रिक प्रकाशनासाठी आर्थिक मदत, व्यावसायिक संस्थांच्या सभासदत्वाचा शुल्क, पेटेंट दाखल करण्यासाठी खर्च इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना विद्यापीठाच्या वतीने सुरू केलेल्या आहेत. विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र चालवते. मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की दरवर्षी विद्यापीठाचे जवळपास 15% विद्यार्थी हे सेट, नेट, गेट, जीपॅट इत्यादी परीक्षेमध्ये पात्र होत आहेत. विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग आणि आरोग्य विभाग यांनी वर्षभरात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांनी कोविड साक्षर होण्यास मदत तर झाली, तसेच स्वच्छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ, आरोग्यदायी विद्यापीठ या संकल्पनाची खरोखरच प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असं मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी याच्या संकल्पनेतील आझादी का अमृत महोत्सव यासाठी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक संशोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शैक्षणिक संकुल, प्रशासकीय विभाग आणि संलग्नित महाविद्यालय यांना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. विद्यापीठ नेहमीच सकारात्मक, विद्यार्थी केंद्री, संशोधन केंद्री आणि समाज केंद्री व्हावे यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिकांसाठी PhD पदवी करावी यासाठी नवी धोरण आखलेलं आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. आजचे संशोधक उद्या मागे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची नजर भविष्यावर आहे. आपल्या देशाचे भविष्य, उज्ज्वल भविष्य वर्तमानातील विद्यार्थी घडवणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. अन्य विद्यापीठाच्या तुलनेत आमच्याकडे साधन सामुग्रीची कमी आहे, पण आमची जिद्द,
जराही कमी पडलेली नाही. आम्ही रात्रीचा दिवस करू, आपले राज्य आणि राष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी बांधील राहू. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत अन आशा, ही स्फूर्तिगीत आमच्या मनात जागृत आहे. विद्यापीठाने पुढील 5 वर्षात पूर्ण करण्याची ध्येय निश्चित केलेली आहेत. यामध्ये विद्यापीठ परिसर आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये यामधील शिक्षण विस्तारीकरण, समाजाची संबंध अधिक दृढ करणे, उद्योग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन संस्था याच्यामधील संबंध वाढवणे, कन्सल्टन्सी सेवेत वाढ करणे, CSR निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्या आणि विद्यापीठाच्या कार्यात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग या गोष्टीचा समावेश आहे. या उपरोक्त उपक्रमाशिवाय विद्यापीठाने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांचा उल्लेख विस्ताराने स्वतंत्रपणे सादर करण्यात आला आहे. या प्रसंगी ज्यांना पदवी मिळाली आहे असे सर्व पदवीधारक, PhD स्वर्ण पारितोषिक विजेते आणि इतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत अशा सर्वांचे मी अभिनंदन करतो. तसेच मी अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, शिक्षण तज्ञ, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठिंब्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः या दीक्षांत समारंभास उपस्थित आदरणीय कुलपती महोदय, मुख्य अतिथी मंत्री महोदय, प्रमुख अतिथी शेखर मांडेजी यांचे विशेष आभार मानतो. मी आशा करतो की आपण सर्व विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी योगदान द्याल आणि विद्यापीठास उत्कृष्टतेच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सहाय्य कराल. धन्यवाद. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर शेखर मांडे सर यांना 24व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित करण्याची विनंती करतील. सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर शेखर मांडे सर, आपणास विनंती करतो की विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत प्रसंगी आपण उपस्थितांना संबोधित करावे. सन्माननीय कुलपति तथा राज्यपाल महाराष्ट्र सरकार श्री भगत सिंह कोश्यारी जी, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत, सन्माननीय कुलगुरु प्रोफेसर उद्धव भोसले, सन्माननीय विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद, सीनेट अधिष्ठाता, विद्याशाखा, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दीक्षांत समारंभास आपण मला निमंत्रित केल्याबद्दल विद्यापीठाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ असून नांदेड हे शहर आधुनिक भारताच्या इतिहासात स्वतंत्र ओळख स्थापित करून आहे. आजचा दिवस पदवी धारण करणाऱ्या स्नातकांसाठी विशेष आहेच. तद्वतच स्नातकांनी भूतकाळात निष्ठेने वेचलेल्या ज्ञानात्मक परिश्रमाचे हे फलित होय. याचा आनंद जेवढा पालकांना आहे तेवढाच तुमच्या गुरुजनांनाही आहे. यास्तव आपण अनेक आव्हाने सामोरं गेलेले आहोत. शिवाय अहोरात्र वाचन लेखन करत हे यश आपण संपादन केलेले आहे. तुम्ही सर्व माझ्याशी सहमत व्हाल की गेले 2-3 वर्ष ज्या काळातनं आपण वेळ काढला आहे तो काळ आपल्या आयुष्यात परत कधी न येवो हीच आपण देवाची प्रार्थना करतो. दीक्षांत समारंभाचा आजचा हा आनंद साजरा करताना मागे वळून पाहिल्यास आपणास असे दिसून येईल की महाराष्ट्रातील अल्पावधीत
स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाने स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे. तसेच या विद्यापीठाशी जोडलेले माझे अनेक मित्र आणि शिक्षक आहेत, ज्यांनी आपली त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जागतिक ओळख निर्माण केलेली आहे. ज्ञानाचा हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी विद्यार्थी मित्र हो तुमच्यावर आहे. आज प्राप्त केलेली पदवी तुम्हाला उद्याच्या व्यावसायिक जगात सामोरे जाण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. तथापि आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळे काही घडेलच असे होत नाही. पण त्यातूनही हे एक सकारात्मक दृष्टी घेऊन पुढे जावे लागेल आणि हे तत्व विद्यापीठाने तुमच्यावर बिंबवलेले आहे. आता तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहात जिथे तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतील. हे निर्णय तुम्हाला आनंद देणारे असूनही मानवी कल्याणासाठी असतील. भारताच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देणारे तुमच्यापैकी अनेक जण निर्माण होतील याचा मला विश्वास वाटतो. आपल्याला एक म्हण विदतीच असेल, विदा म्हणजे माहिती नव्हे, माहिती म्हणजे ज्ञान नव्हे आणि ज्ञान म्हणजे प्रज्ञा नव्हे. याला आपण इंग्रजीत म्हणतो डेटा इज नॉट इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज अँड नॉलेज इज नॉट विजडम. एक चांगला शिक्षक विद्येचे रूपांतर माहितीत करून देतो. वन गुड टीचर converts data to information and teaches you that in the classroom. आणि असामान्य शिक्षक माहितीचे रूपांतर ज्ञानात करून देत असतो. Excellent teacher converts this information into knowledge and presents before you. तथापि ज्ञानाचे रूपांतर प्रज्ञेत करून एका मार्गावर तुम्हाला चालवायचे आहे. To convert this knowledge into wisdom is solely your responsibility, and you will need to move forward with that wisdom in your life ahead. ज्ञानसंचय कणकणाने करत आणि सभोवतालचे आकलन करत जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न आपण करालच याची मला खात्री आहे. संपन्न जीवन जगण्यासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या 7 गोष्टी याचा मी आवर्जून आपल्या सगळ्या लोकांना स्मरणात ठेवायला हव्यात अशी विनंती करतो. महात्मा गांधींनी आपल्या समोर 7 महापापे सांगितली होती आणि त्याचा आपण थोडा विचार करूया. आणि 7 महापापे आपल्या जे महात्मा गांधींनी सांगितली होती ती अशी होती: श्रमविना धन, विवेकाविना आनंद, ज्ञानाविना चरित्र, नीतीविना व्यापार, मानवतेविना विज्ञान, त्याग विना धर्म आणि तत्व विना राजकारण. या 7 गोष्टींकडे आपण जर लक्ष ठेवलं तर आपल्या समोरचं आयुष्य आपण जरूर एका तत्वाने आणि एका मानवतेने आणि एका नीतीप्रमाणे आपण पुढे चालू शकतो असं आपल्याला महात्मा गांधींनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे आपल्याला 7 पापांचं स्मरण करणं आवश्यक आहे. एक शास्त्रज्ञ म्हणून मी ज्या वैज्ञानिक जगाकडे पाहत आहे त्या जगाला तुम्हाला पुढे विकसित करायचे आहे. विज्ञानाने आपल्याला खूप काही शिकवलेले आहे, जसे की लिंग, वंश, सामाजिक आर्थिक दर्जा, भाषिक आणि भौगोलिक भेद हे तकलादू असून सामाजिक समता अधिक महत्वाची ठरते. विवेकाधिष्ठित सत्य स्वीकारावे लागते हे आम्हाला विज्ञानाने शिकवलेले आहे. आमच्या अनेक अवधारणा विज्ञानाने दुरुस्त केलेल्या आहेत. मानव प्रजाती ही विश्वातील बलशाली प्रजाती असून हे आपल्याला विज्ञानाने दाखवलेले आहे. म्हणून हे विश्व संवर्धित करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तसेच निसर्गाला आमच्या हवासने ओरबाडून घेण्याऐवजी आम्हाला निसर्गाप्रमाणे जगता यावे अशी आपली इच्छा आहे.
आज माणूस आणि निसर्ग यांच्यातील वाढता संघर्ष संपवणे हे उद्याची पिढी आणि मानवजात यांच्या हितेसाठी गरजेचे आहे. नेमकी अशी दृष्टी तुम्हाला यावी अशी मी अपेक्षा करतो. माझ्या पिढीने अनेक स्थित्यांतरे बघितली आहेत. स्वस्त धान्य दुकानातून साखर, तांदूळ, गहू, दूध घेण्यासाठी आम्ही जेव्हा छोटी मुले होतो तेव्हा रांगेत उभे असायचो. रॉकेलची गाडी आली आणि रॉकेलची गाडी आली नाही तरच घरातील स्टोव्ह पेटत असेल. शिवाय सकाळी फ्रीज किंवा गाडी या फक्त श्रीमंतांना शक्य असणाऱ्या सुविधा होत्या. एखाद्याकडे नवीन बजाज स्कूटर येणे हा संपूर्ण परिवारासाठी उत्सव ठरायचा. या उलट आज आपण ज्या सुखसोयींचा उपभोग घेत आहोत त्या केवळ विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे, त्यात प्रगती झाल्यामुळे शक्य झाले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान सहज स्वीकारामुळेच आपल्या आयुष्यात मूलगामी परिवर्तन झाले आहे. आपण जर 1940 आणि 1960चा काळ पाहिला तर या दरम्यान भारतासह अनेक देश स्वतंत्र झाले. पण भारत हा एकमेव देश आहे जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून आपण इतरांपेक्षा अनन्यसाधारण प्रगती केलेली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषदेचा सदस्य असल्यामुळे मी हे सांगू इच्छितो की कृषी क्षेत्रात या परिषदेने साध्य केलेली प्रगती बहुमोल अशीच आहे. कृषी अवजारे, यंत्रशेती आणि इंधन यात केलेली प्रगती नेत्रदीपक आहे, ज्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्री यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात केलेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य केलेले उपरोक्त दाखले बोलके आहेत. आज इथे पदवी घेणारी विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीला आणखी पुढे घेऊन जातील असा मला पूर्ण विश्वास आहे. आजचा युवक रोजगार मिळवण्यासाठी चिंताक्रांत आहे. या अनुषंगाने भारताचे माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी यांनी विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांच्याविषयी नमूद केलेले निरीक्षण महत्त्वाचे वाटते. शैक्षणिक संस्था या केवळ अध्यापनाची आणि पदवी वितरणाची केंद्रे नसून नवोपक्रम स्त्रोत्र आहेत. नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या आधारे चिरंतन प्रगती शक्य आहे, ज्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल ठरेल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र यांच्या उपयोजनेचा रोजगारांवर परिणाम होणार आहे. त्यासाठी आजच्या पिढीला नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील. आज तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंददायक क्षणाचा मी साक्षीदार असून याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मी सर्व स्नातकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पूर्वजांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे समाजाला घेऊन जाल अशी या प्रसंगी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. माननीय कुलगुरू, सन्माननीय अतिथी श्री उदयजी सामंत सर यांना विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत प्रसंगी उपस्थितांना संबोधित करण्याची विनंती करते. आदरणीय उदयजी सामंत, माननीय मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य. सर, मी आपणास विनंती करतो की आपण विद्यापीठाच्या 24व्या दीक्षांत प्रसंगी उपस्थितांना संबोधित करावे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या 24व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल महामहिम कोश्यारी साहेब, या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू उद्धवजी भोसले, डॉक्टर शेखरजी मांडे, विद्यापीठाचे सर्व अधिकारी पदाधिकारी,
व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपस्थित विद्यार्थी वर्ग, बंधू आणि भगिनी, आज आवर्जून या कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं होतं, परंतु काही अडचणीमुळे त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आणि या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये जे कुलगुरू महोदयांनी सांगितलं आणि मला देखील या विभागाचा प्रमुख म्हणून जो अनुभव आलाय, ते देखील मला या ठिकाणी राज्यपाल महोदयांच्या इथे स्पष्ट करायचं आहे. कोविडच्या कालावधीमध्ये या विद्यापीठाने जे केलेलं काम आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी कोविडची सुरुवात झाली तर आपल्याकडे फक्त 2च लॅब होत्या, एक मुंबईमध्ये होती, एक पुण्यामध्ये होती. आणि अशीच एक बैठक आमच्या सगळ्यांची झाल्यानंतर नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आम्हाला असं सांगितलं की विद्यापीठातली पहिली टेस्टिंग लॅब ही महाराष्ट्रामध्ये आम्ही नांदेडमध्ये सुरू करतोय. ते मला देखील आश्चर्य वाटलेलं होतं की नांदेडचे कुलगुरू भोसले सर कदाचित हे धाडस करतायत, हे कसं काय विद्यापीठामध्ये होऊ शकतं, अशा पद्धतीची शंका देखील माझ्या मनामध्ये निर्माण झालेली होती. पण भोसले सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन त्या ठिकाणी कोविड टेस्ट सुरू केल्या. आणि एवढंच नाही तर NSSच्या विद्यार्थ्यांना देखील टेस्टिंग कसं करायचंय हे देखील दाखवण्याचं पहिलं महाराष्ट्रातलं काम जर विद्यापीठानं कुठच्या केलं असेल तर ते नांदेड विद्यापीठाने केलं. आणि त्याबद्दल मला कुलगुरू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शासनामार्फत धन्यवाद दिले पाहिजे. आज ज्यांना पदवी मिळणार आहे, आज ज्यांना सुवर्ण पदक मिळणार आहे, त्यांचं देखील मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि कालच देशाच्या पातळीवर जी अतिशय महत्वाची बातमी घडली ती म्हणजे UPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा आकडा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेला आपल्याला दिसला. एकूण विद्यार्थी जे पास झाले त्याच्यामध्ये 685 विद्यार्थी होते आणि सुमारे 10% विद्यार्थी हे महाराष्ट्रातले होते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्यातील त्यामध्ये कोण असेल तर त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की हे जे विद्यार्थी पास झालेले आहेत, रँकिंग मध्ये आलेले आहेत, त्यांचा जर आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला तर भविष्याच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना काही कमी पडणार नाही. अशा पद्धतीची एकंदरीत यंत्रणा या सगळ्या विद्यार्थ्यांनी राबवलेली होती. आणि विशेषतः मला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की पालघरमध्ये असेल, साताऱ्यामध्ये असेल, रत्नागिरीमध्ये असेल, सिंधुदुर्गामध्ये असेल, संभाजीनगर औरंगाबादला असेल, या ठिकाणून किंवा नांदेड देखील असेल, या ठिकाणून जे विद्यार्थी या UPSC मध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असलेल्या महिला भगिनीचा देखील मुलगा आहे, टायरचं काम करणाऱ्या कुटुंबाचा देखील मुलगा आहे. म्हणजे सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या मुलांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रावीण्य या स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलंय, या UPSC मध्ये मिळवलंय. आणि म्हणून आमची सगळ्यांची हीच अपेक्षा आहे की ज्यावेळी आपण गोल्ड मेडल मिळवतो, ज्यावेळी आपण पदवी मिळवतो, अन्य पुढच्या आपल्या शैक्षणिक उपक्रमासाठी जातो, त्यावेळी अशा विद्यार्थ्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की ज्यांनी एक वेगळा पायंडा त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना समोरच्या विद्यार्थ्यांना देखील विनंती करायची आहे की आपण देखील आपल्या क्षेत्रामध्ये मोठं होत असताना अतिशय तन्मयतेनं चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं. आपल्या प्राध्यापकांनी, आपल्या विद्यापीठांनी जे जे काही आपल्याला शिकवलंय, पालकांच्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या देखील पूर्ण करण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असावा, हीच इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट या विद्यापीठामधली जी आहे ते म्हणजे NSSचे विद्यार्थी. या NSSच्या विद्यार्थ्यांनी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय भरीव असं काम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विद्यापीठाच्या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये केलंय. त्यांचं देखील मला मनापासून कौतुक केलं पाहिजे. पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, हिरवेगारपणा कॅम्पसमध्ये कसा असला पाहिजे, ग्रीनरी कसं असलं पाहिजे, ग्रीन युनिव्हर्सिटी, क्लीन युनिव्हर्सिटी हा कन्सेप्ट मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राबवणारी ही युनिव्हर्सिटी आहे. आणि विशेषतः या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना, अडचणीच्या परिस्थितीला सामोरं जात असताना कुलगुरू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. विद्यार्थ्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. ज्यांना पदवी मिळालेली आहे, ज्यांनी ही मेहनत घेतलेली आहे त्यांचं देखील मनस्वी मी कौतुक करतो. आणि भविष्याच्या आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत एवढीच सदिच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भोसले सर आवाज बंद झालाय. आवाज बंद. रजिस्टरला फोन करून सांग ना. सर येतंय, ऐकायला येतंय. भोसले सर ऐकायला येतंय. सन्माननीय कुलपती महोदय, मी आपणास सविनय विनंती करतो की आपण दीक्षांत भाषण करावे. By the authority given to me as Chancellor of this university, I hereby declare that all those graduates present here and those who are permitted to remain absent are admitted to the respective degree and diplomas. As Chancellor of this university, I give you this exhortation in the words of our ancient sages and seers, which you may imbibe and act accordingly. Always speak truth, perform your duties, never deviate from your duties. Do such readings that will raise your esteem. Always think of the progress and well-being of the nation and the entire humanity. Have respect for your parents, teachers, and the nation. Cultivate the principles of liberty, fraternity, equality, and justice. In your life, never allow any feeling of discrimination on account of caste, creed, religion, sect, gender, or language to cloud your thoughts, words, and actions. Imbibe the good from the elders. Enrich your life by study, action, and experience, and enhance the prestige of your university. This is my instruction, and this is my advice. Do act accordingly. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ के 24वें दीक्षांत समारोह में हमारे मध्य आदरणीय उदय सामंत जी, उच्च तंत्र शिक्षा मंत्री महाराष्ट्र, प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर शेखर मांडे जी, कुलगुरु डॉक्टर उद्धव भोसले जी, अन्य सभी प्राध्यापक, विद्यापीठ के सभी सदस्यगण, विद्वत परिषद के सदस्यगण, सभी आज डिग्री लेने वाले छात्र छात्राएं, अभिभावक और अन्य मित्रों, मैं सबसे पहले आप सबको, जिनको आज अनेक विषयों में, अनेक फैकल्टीज में डिग्री मिली है, पीएचडी की डिग्री मिली है, अन्य डिग्री मिली है, उन सभी का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ। विशेष करके 50 से भी अधिक छात्र छात्राओं ने यहाँ सुवर्ण पद प्राप्त किए हैं, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ और आप सबके लिए शुभकामना करता हूँ कि आपका जीवन उत्तरोत्तर आगे बढ़ते जाए। आप इस विश्वविद्यालय से, विद्यापीठ से शिक्षा ग्रहण करके जा रहे हैं। ये विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ के नाम से है। स्वामी रामानंद तीर्थ ने स्वतंत्रता आंदोलन में भाग लिया, समाज के लिए काम किया और समाज के लिए काम करने के कारण आज हम उनके नाम पर ये विश्वविद्यालय विद्यापीठ चला रहे हैं। स्वाभाविक है कि हम अपने पूर्वजों से, अपने पूर्ववर्ती, अपने लोगों से सीखने की कोशिश करते हैं और कोशिश करते हैं कि आखिर इनका ऊंचा नाम क्यों है। नांदेड़ आप जानते हैं कि यहाँ गुरु गोविंद सिंह
जी की पुण्यस्थली भी है। देश की आज़ादी के लिए इस प्रकार से उन्होंने संघर्ष किया और संघर्ष करते करते इस नांदेड़ में आकर के अपना जीवन त्याग किया। एक प्रकार से ये नांदेड़ वैसे ही अति पवित्र स्थान है और ये छत्रपति शिवाजी की भूमि, ज्ञानेश्वर की भूमि, और उसमें भी हमारे गुरु गोविंद सिंह जी का यहाँ पर आकर के शरीर त्याग करना लड़ते लड़ते, ये हम सब लोगों के लिए एक प्रकार से प्रेरणा का केंद्र है। और जो हम आज विश्वविद्यालय से, विद्यापीठ से आज डिग्री ग्रहण कर रहे हैं, डिफरेंट अलग अलग डिग्री प्राप्त कर रहे हैं, मुझे ऐसा लगता है कि हमारे छात्र छात्राओं को यदि ठीक से प्रेरणा दी जाए तो कुछ भी कर सकते हैं। मैं पिछले सितंबर में नांदेड़ आया था, विद्यापीठ में रहा था और उसका अवलोकन किया था, मुझे बहुत अच्छा लगा। मंत्री जी भी कुछ बारे बोल रहे थे कि पढ़ाई के अलावा आपने पढ़ाई में, खोज में अच्छे काम किए हैं, बहुत से पेटेंट भी आपने किए हैं, उसके लिए आपको बधाई के पात्र हैं, अभिनंदन के पात्र हैं। परंतु मुझे सबसे अच्छा लगा कि हम बहुत जगह आजकल प्रधानमंत्री जी का बड़ा आग्रह रहता है, ये जो नॉन कन्वेंशनल एनर्जी है, इसके साथ साथ वाटर कंजर्वेशन है। अभी आपके मुख्य अतिथि मिस्टर मांडे बता रहे थे कि पर्यावरण के बारे में, इन्वायरमेंट के बारे में, तो एक प्रकार से आपने जो कंजर्वेशन, वाटर कंजर्वेशन किया है, ये बहुत अच्छा प्रयास है और मुझे लगता है कि इसको और अधिक प्रयास से हमारे छात्र छात्राएं भले यहाँ से निकल जाए, पर जो आगे आने वाले हैं वे उस काम को कैसे आगे बढ़ा सकते हैं, क्योंकि ये यू कैन सेट इट एज एन एग्जाम्पल। यूनिवर्सिटी एक एग्जाम्पल के रूप में हो सकती है और उस दृष्टि से मुझे लगता है कि ये जो वाटर कंजर्वेशन है हमारा महाराष्ट्र, विशेष करके मराठवाड़ा और विदर्भ, ये बहुत पानी के बिना यहाँ दुष्काल रहा करता है और परेशानी होती है, कष्ट उठाने पड़ते हैं। तो ये वाटर कंजर्वेशन, प्रिजर्वेशन, इस काम में हम कैसे आगे बढ़े और कैसे हमारे और लोग इसको आगे बढ़ा सकते हैं, मुझे लगता है कि भले ही आप विश्वविद्यालय छोड़ के जाएंगे, विद्यापीठ छोड़ के जाएंगे, परंतु ये काम हम कैसे गांव-गांव तक इसका लाभ उठाएं, हमारे गांव के लोग इसका लाभ उठाएं, उस दिशा में आपके प्रयत्न होंगे तो निश्चित ही आपकी ये जो डिग्री है वो अधिक सफल होगी। मुझे विद्यापीठ में आके ये भी बहुत अच्छा लगा कि यहाँ एक प्रकार से काफी वृक्षों का लगाए गए हैं और एक ग्रीन यूनिवर्सिटी के रूप में, क्लीन एंड ग्रीन जैसा भी हमारे मंत्री जी कह रहे थे, ये आपने उसको कोशिश की है। मैं वाइस चांसलर साहब, उनके सभी साथियों और आप सभी छात्रों छात्राओं का भी अभिनंदन करता हूँ कि ये आज देश में इस प्रकार के काम की बहुत आवश्यकता है। हमको ग्रीनरी चाहिए, हमको क्लीन सिटी चाहिए, तो उस दिशा में मुझे लगता है कि जब आप इस विद्यापीठ को छोड़ेंगे तो ये आपका काम ऐसा है कि जो जीवन भर आप कर सकते हैं। ये काम ऐसा है कि आप किसी भी पोस्ट पर हों, अभी आप बता रहे थे कितने बच्चे यूपीएससी में निकल गए हैं, आप किसी भी क्षेत्र में जाएं, हमारे लिए अगर आप किसी भी क्षेत्र में अच्छा काम करते हैं तो वही गौरव का विषय हो जाता है। कोई आप ये चाहे यूपीएससी का एक अपना स्थान है, परंतु आप कहीं पर अध्यापक हैं, कहीं पर आप क्लर्क हैं, कहीं पर आप कोई किसी कंपनी में काम कर रहे हैं, किसी और जगह काम कर रहे हैं, तो हर जगह हम यदि निष्ठा से काम करें, होता क्या है कि हम निष्ठा से काम करते नहीं हैं। आपने देखा होगा कि आखिर इतने विद्यार्थियों में इतने थोड़े से लोग कैसे कुल मिलाकर के यूपीएससी में आते हैं, उनमें से कैसे थोड़े से लोग फर्स्ट 10 में आते हैं। उसके लिए डेडिकेशन, डिवोशन, पूरी मेहनत चाहिए, परिश्रम चाहिए। और मुझे लगता है कि ये जो परिश्रम है ये केवल किसी परीक्षा को पास करने के लिए नहीं है, परीक्षा के पास करने के बाद हम जीवन में कैसे उत्तीर्ण हो, हाउ वी कैन बी सक्सेसफुल इन अवर लाइफ, ये फ्रॉम हियर वी हैव टू स्टार्ट इट। यहाँ से आपने शुरू करना है, जीवन में हम कैसे और सक्सेसफुल हो सकते हैं। यहाँ से हम स्वर्ण पदक लेकर के, गोल्डन मेडल लेके जा रहे हैं, दूसरे मेडल लेकर के जा रहे हैं, डिग्री लेकर के जा रहे हैं, तो ये हम जीवन में उतारें। जो कुछ हमने यहाँ सीखा है, उपदेश देना बड़ा सरल होता है, पढ़ लेना भी किताबों से सरल होता है, डिग्री पा लेना भी सरल है, लेकिन उसके बाद हम जीवन में कैसे उसको उतारते हैं। मुझे लगता है कि जो संसार के महान व्यक्ति है, देश हो विदेश कहीं पर भी जाइए, उसका सबसे बड़ा कारण यह है हम अपने जीवन में उन आदर्शों को कैसे ढालते हैं,
हमारा भारत ये अपने आदर्शों के लिए बड़ा प्रसिद्ध है। मैं यहाँ पर बहुत से मेरे विदेशी एम्बेसडर आते हैं, दूसरे लोग आते हैं, बहुत बार मुझे कहते हैं कि सर आपका कल्चर बहुत अच्छा है। बोले आज हम आपसे योग सीख रहे हैं, आपसे हम फला चीज सीख रहे हैं, हम आपसे फला चीज सीखना चाहते हैं। तो हम लोगों को एक प्रकार से आत्मविश्वास के साथ हम क्या चीज कंट्रीब्यूट कर सकते हैं, व्हाट कैन आई कंट्रीब्यूट, व्हाट कैन आई गिव टू माय सोसाइटी, माय ह्यूमैनिटी, उस लिहाज से अगर आप सोचेंगे तो मुझे लगता है कि अपने जीवन यापन के अलावा चाहे आप उद्यम करें, चाहे किसी और काम में जाए, आप बहुत अच्छा काम कर सकते हैं। और अभी तो हमारे बहुत से विदेश के हमारे यहाँ पर कंसल जनरल मुझे मिलते रहते हैं, एम्बेसडर आते हैं, वो कहते हैं साहब हम आपकी यूनिवर्सिटी से कोलैबोरेशन चाहते हैं, कोऑपरेशन चाहते हैं। मुझे लगता है कि आप सब लोग भी ये कोशिश करेंगे हमारी यूनिवर्सिटी के लोग कि अगर हम विदेशों से कोलैबोरेशन करेंगे तो हमारी यूनिवर्सिटी अच्छा काम करेगी। अच्छा है आपके यहाँ काफी संख्या में हमारे विदेश के बच्चे पढ़ रहे हैं, परंतु यदि हम और इसको मेंटेन करेंगे, ये केवल टीचर्स और फैकल्टी की ड्यूटी नहीं है, ये कहीं न कहीं हम सबकी ड्यूटी है। शासन में चांसलर है, कोई चांसलर है, मिनिस्टर है। मुझे लगता है कि हम सब कोशिश करेंगे तो हम एक आइडियल इंस्टीट्यूट के इंस्टीट्यूशन के रूप में आगे आ सकते हैं। हम सबका सहयोग इसको आगे बढ़ाने में अच्छा काम कर सकता है, क्योंकि आपके विद्यापीठ ने बहुत अच्छे काम किए हैं, विशेष करके एनएसएस के काम में कोविड के कालखंड में सभी विश्वविद्यालयों ने किया और आपके विश्वविद्यालय ने बहुत अच्छा काम किया है। मैं उसके लिए भी अपने छात्र छात्राओं को और सारे प्राध्यापकों को भी उसके लिए अभिनंदन करता हूँ, बधाई देता हूँ। और इतना ही आपसे निवेदन है, हमारे छात्र छात्राएं हैं कि हम आगे बढ़ेंगे, अलग अलग फील्ड में जाएंगे, अपना जीवन यापन का काम करेंगे। कोई इंटरप्रेन्योर बनेगा, कोई एम्प्लॉय बनेगा, कोई एम्प्लॉयर बनेगा, कुछ भी कर सकते हैं। आगे बहुत चांसेस है। हमारे देश के अंदर इस समय इतने अधिक अवसर दिए गए हैं कि आप स्टार्टअप शुरू कर सकते हैं, आप जो है मुद्रा लोन लेकर के अपना काम शुरू कर सकते हैं। आप ऐसा देश के अंदर ये माने पिछले 5 सालों में जो इसको यूनिकॉर्न कहते हैं, 100 करोड़ के डॉलर से ऊपर की नए उद्यमी हुए हैं। केवल 100 करोड़ से ऊपर के उद्यमी पिछले 2-3 सालों में इस देश के अंदर हुए। आप ही जैसे नवयुवक लोग हैं वो, तो हमारा अनुरोध है कि आप सब लोग भी कुछ उनसे सीख करके और ऐसे एक देश को आगे बढ़ाने के लिए आपकी जरूरत है। उस दिशा में आप एक अच्छे कदम उठाएंगे, ऐसा मेरा विश्वास है। मैं क्योंकि यहाँ पर विशेष करके हमारे शेखर भट्टी साहब आए, उनको बहुत धन्यवाद देता हूँ। उनके उद्बोधन में आप सब लोगों के सीखने लायक बहुत सी बातें हैं। मुझे लगता है कि उनको आपने नोट किया होगा, सीखेंगे तो निश्चित रूप से एक ग्रेजुएट, एक पोस्ट ग्रेजुएट, एक पीएचडी, इतना ही नहीं तो आप एक प्रकार के एक अच्छे मानव बनेंगे, क्योंकि अच्छे मानव बनना यही हमारा लक्ष्य होना है। उस दिशा में आप सब सफल हों। मैं आप सबका अभिनंदन करता हूँ। अगेन आई कंग्रेचुलेट यू ऑल। थैंक यू। The Director, Board of Examinations and Evaluation, will read out the citation and the names of gold medal winners and request the Honorable Chief Guest to present gold medals. Honorable Vice Chancellor, sir, Honorable Minister, sir, and the Chief Guest, I request you to bestow the gold medals on the recipients. विद्याशाखा निहाय सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे संबंधित विद्याशाखांचे अधिष्ठाता सादर करतील। सर्वप्रथम चान्सलर्स गोल्ड मेडल यासाठी मी आमंत्रित करतोय आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील यांना। चान्सलर्स गोल्ड मेडल चव्हाण राहुल मारुतीराव, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी उदगीरचा विद्यार्थी आहे, लायब्ररी सायन्स मध्ये। विद्यापीठात दरवर्षी सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास हे सुवर्ण पदक दिलं जातं। सुवर्ण पदकाचं नाव आहे ऑनरेबल चान्सलर्स गोल्ड मेडल। पारितोषिक प्रायोजक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड।
यंदाचा मान पटकावलेला आहे चव्हाण राहुल मारुतीराव. यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर LM वाघमारे यांनी आपल्या विद्याशाखेतील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सादर करावी. उत्तरवार श्रोते अच्युत, MSc प्राणीशास्त्र सर्वाधिक गुण, कैलासवासी डॉक्टर अशोक लक्ष्मण लोगावकर यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक, प्राध्यापक श्रीमती KA लोगावकर हे प्राध्यापकांचं नाव आहे. उत्तरवार श्रुती अच्युत. दुसरे आहेत पटेल तल्ली सुलताना मोहम्मद नसीम, MSc रसायनशास्त्र विषयात, डॉक्टर DS देशपांडे सत्कार समिती नांदेड सुवर्ण पदक, प्रायोजक आहे डॉक्टर DS देशपांडे. मोहम्मद कामरान गुलाम मसूद, मोहम्मद कामरान गुलाम मसूद MSc कॉम्प्युटरमध्ये येणाऱ्या विद्यापीठात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पारितोषिक आहे. श्री दत्तात्रय शिखर संस्थान माहूर यांनी सुवर्णपदक दिलेलं आहे. लहानगे भक्ती मनोहर, सर्वांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन थांबावं. लहानगे भक्ती मनोहर BSc बॉटनी, प्रोफेसर डॉक्टर DL रेड्डी सुवर्ण पदक. पारितोषिक प्रयोजकांचं नाव आहे श्रीमती प्रमिला दत्ता रेड्डी आणि परिवार नांदेड. तमसील फातेमा शेख जियाउल हक, MSc बॉटनी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक आहे. डॉक्टर KS देशपांडे सुवर्ण पदक. डॉक्टर KS देशपांडे फेलिसिटेशन समितीने दिलेला आहे. कळसे सचिन संजय, कळसे सचिन संजय MSc मेकॅनिकल विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कैलास वैकुंठराव देविदासराव श्रीकृष्ण देशपांडे स्मृती विद्यार्थी सुवर्ण पदक हे श्रीमती कलिंदाबाई देशपांडे नांदेड यांनी आयोजित केलेलं आहे. प्रिया महेंद्रकर, प्रिया महेंद्रकर MCA अंतिम वर्षात विद्यापीठातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी शंकरराव भाऊरावजी चव्हाण सुवर्ण पदक हे प्राचार्य ITM महाविद्यालय नांदेड यांनी प्रायोजक केलेलं आहे. परत उत्तरवार श्रुती अच्युत, उत्तरवार श्रुती अच्युत यांना MSc प्राणीशास्त्रात विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना देणारं पारितोषिक श्री विठ्ठलराव व श्रीमती गंगूबाई खरवडकर यांच्या स्मरणार्थ डॉक्टर SL राव सुवर्ण पदक. ओमगिरी अशोक, गिरी ओम अशोक BSc इलेक्ट्रॉनिक्स विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक दिलं जातं. TN रेड्डी सुवर्ण पदक, अध्यक्ष प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांच्यातर्फे. पटेल तल्ली सुलताना मोहम्मद नसीम MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास डॉक्टर यशवंत B विभूते सुवर्ण पदक. डॉक्टर यशवंत B विभूते हे पारितोषिक डॉक्टर यशवंत B विभूते रिसर्च ग्रुप यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्यातर्फे देण्यात येतं. भरपूर आहे.
नेक्स्ट कराड राधिका प्रकाश. कराड राधिका प्रकाश BSc तृतीय वर्ष रसायनशास्त्रात विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास हे पारितोषिक दिलं जातं. हे गोल्ड मेडल दिलं जातं. कैलासवासी नरहरराव शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक प्राचार्य डॉक्टर GN शिंदे यांच्यातर्फे. तम्मडवार गार्गी अरुण MSc फिजिक्स या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्री राजकुमार माधवराव मोरे सुवर्ण पदक सौ स्मिता राजकुमार मोरे यांच्या मार्फत. परत कराड राधिका प्रकाश BSc सूक्ष्मजीव शास्त्र या विषयात 3 वर्षात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक दिलं जातं. स्वर्गीय चंद्रशेखर सदाशिव आयथाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक डॉक्टर शिवा आयथाल परभणी यांच्या मार्फत. काकडे श्रद्धा बंडू MSc मॅथ्स अंतिम वर्षात मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यास MSc मॅथमॅटिक्स अंतिम वर्षात मेरिट मध्ये येणाऱ्या प्रथम विद्यार्थ्यास कैलासवासी हरिभाऊ गोविंदराव अमित कंठवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक दिलं जातं. काकडे श्रद्धा बंडू तम्मडवार गार्गी अरुण MSc भौतिकशास्त्र डॉक्टर प्रज्ञानंद शंकर दामले सुवर्ण पदक मान्य डॉक्टर पंडित B विद्यासागर माजी कुलगुरू स्वामीनाथन तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत. गायकवाड सुप्रिया संजय BSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोहिणी अनिल तांबेवार सुवर्ण पदक श्री रोहित तांबेवार संगणक शास्त्र माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय कॉक्सिट लातूर यांच्या मार्फत. शीर्षे अश्विनी विजय BSc बायोटेक्नॉलॉजी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्री VV वाघमारे गणित शिक्षक सुवर्ण पदक प्राचार्य संगणक व माहिती तंत्रशास्त्र महाविद्यालय कॉक्सिट लातूर. देशमुख अभिजित सुरेंद्र MSc SAN विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास डॉक्टर PB पाटील सुवर्ण पदक प्राचार्य संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय कॉक्सिट लातूर यांच्या मार्फत. वडेपल्ली सदाशिव प्रकाश भौतिकशास्त्र विषयात मटेरियल सायन्स या विशेष विषयासह सर्वप्रथम येणाऱ्या विद्यापीठात संकुलातील विद्यार्थ्यास कैलासवासी प्रमोद गोपाळराव महाबुले सुवर्ण पदक डॉक्टर MP महाबुले प्राध्यापक भौतिकशास्त्र संकुल प्रस्तुत विद्यापीठ यांच्या मार्फत. खंडू मालके विशाल अशोक BSc कॉम्प्युटर सायन्स मध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माननीय डॉक्टर गोपाळराव पाटील अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर सुवर्ण पदक कॉक्सिट लातूर यांच्यातर्फे. मेहता काव्या मितेश BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कर्मयोगी माननीय दत्तरावजी अडकिने डोंगरकडा सुवर्ण पदक कॉक्सिट लातूर यांच्यातर्फे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर VK भोसले सर यांनी आपल्या विद्याशाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सादर करावीत.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त आहे, ज्यांना पत्र आले, त्यांनी समोर यावं. सुवर्ण पदकाचं पहिलं नाव आहे त्रिकुटकर सायली विनोद. MBA अभ्यासक्रमात विद्यापीठातून मुलीतून सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी कुसुमताई शंकररावजी चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ संचालक शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नांदेड. दुसरं पारितोषिक पण तिलाच आहे. त्रिकुटकर सायली विनोद व्यवस्थापन विद्याशाखेच्या MBA अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस श्रीमती सुंदराबाई भगवानराव नपाते सुवर्ण पदक. डॉक्टर सचिन भगवानराव नपाते पुणे हे दोन्ही पारितोषिक तिला एकटीला आहेत. तिसरं पारितोषिक आहे बागडी ऋषिकेश जगदीश. BCom अंतिम वर्षामध्ये सर्वात जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी श्री धनाजीराव सदाशिवराव बिरादार यांचे स्मृती प्रित्यर्थ सुवर्ण पदक. प्रायोजक आहे डॉक्टर RD बिरादार, प्राध्यापक वाणिज्य व व्यवस्थापन संकुल, स्वारत विद्यापीठ नांदेड. चौथं पारितोषिक आहे चिखले ऐश्वर्या बालाजी. BCom अंतिम वर्षामध्ये सर्वात जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीस कैलासवासी श्रीमती अनुसयाबाई धनाजीराव बिरादार यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर RD बिरादार, प्राध्यापक वाणिज्य व्यवस्थापन संकुल, स्वारत विद्यापीठ नांदेड. पाचवं पारितोषिक आहे बागडी ऋषिकेश जगदीश. BCom विद्याशाखेमध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी कैलासवासी सत्यभामा बबनराव कतलाकुटे सुवर्ण पदक. प्रायोजकाचे नाव आहे सौ सीमा गोविंद कतलाकुटे, मुक्काम चाटा, तालुका जिल्हा लातूर. सहावा अलेटी कुबेर व्यंकटाद्री. वाणिज्य व्यवस्थापन शास्त्र संकुलातून MBA अभ्यासक्रमात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास शांताकौर जगदीत सिंग फौजी सुवर्ण पदक. श्री दिलीप सिंग जगत सिंग फौजी, गुरु रामदास कंस्ट्रक्शन, बडपुरा नांदेड. सातवं पारितोषिक आहे बागडी ऋषिकेश जगदीश. वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखा BCom विद्यापीठातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कर्मयोगी बळवंतराव पाटील कवेकर सुवर्ण पदक. प्रायोजक आहेत प्राध्यापक डॉक्टर रमाकांत वसंतराव घाडगे,
विभाग प्रमुख वाणिज्य विद्याशाखा शिवाजी महाविद्यालय रेणापूर, आणि सेवेंट पारितोषिक आहे बागडी ऋषिकेश जगदीश, प्रस्तुत विद्यापीठातून वाणिज्य विद्याशाखेत बीकॉम पदवी परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस व विद्यार्थ्यास विठ्ठलराव गोविंदराव पाटील, राहणार कवठा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, सुवर्ण पदक. डॉक्टर गोपालराव विठ्ठलराव पाटील, अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर. धन्यवाद. यानंतर मानवीय विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अजय टेंगसे यांना विनंती आहे की आपण आपल्या विद्याशाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सादर करावीत. मानवी विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे. पहिला विद्यार्थी सय्यद साहेला युसुफ. हे पारितोषिक विद्यापीठाच्या अंतर्गत MA हिंदी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जातं. सुवर्ण पदकाचं नाव आहे कैलासवासी नानाजी देशमुख राजभाषा पुरस्कार सुवर्ण पदक, आणि या पुरस्काराचे आयोजक आहेत डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन, दयानंद कला महाविद्यालय लातूर. दुसरा विद्यार्थी ढगे प्रतिभा बालाजी, BSL LLB अंतिम वर्षात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे पारितोषिक आहे. या सुवर्ण पदकाचं नाव आहे बळवंतराव पांडे स्मृती सुवर्ण पदक, आणि प्रायोजक आहेत ऍडव्होकेट संजय पांडे, चैनसुख रोड, लातूर. ढगे प्रतिभा बालाजी, नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड. यानंतरचा विद्यार्थी खिल्लारे रवी निरंजन, पीपल्स कॉलेज, नांदेड. MA अर्थशास्त्र विषयात प्रथम येणारा विद्यार्थी. सुवर्ण पदकाचे नाव आहे कैलासवासी विठ्ठलराव दळणर सुवर्ण पदक, आणि प्रायोजक प्राचार्य शिवाजी दळणर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणी सावरगाव. यानंतरचा सुवर्ण पदक विजेता विद्यार्थी सलगरे शीतल हरिश्चंद्र, विधी विद्याशाखेत अंतिम वर्षात प्रथम येणारी विद्यार्थिनी. सुवर्ण पदकाचे नाव आहे कैलासवासी ऍडव्होकेट शैलेश सुकळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्ण पदक, आणि प्रायोजक आहेत ऍडव्होकेट गीतांजली धोंडीबाराव सुकळकर, गीतांजली निवास, आनंदनगर, नांदेड. त्यानंतरचा विद्यार्थी आहे लामतुरे प्रीती तातेराव, भूगोल विषयात प्रथम येणारा विद्यार्थी. सुवर्ण पदकाचे नाव आहे डॉक्टर BG वेळापूरकर सुवर्ण पदक, आणि प्रायोजक आहेत प्राध्यापक डॉक्टर BG वेळापूरकर सत्कार समिती. लामतुरे प्रीती तातेराव. या नंतरचा विद्यार्थी आहे गोरे प्रियंका अशोक, MA इतिहास विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला हे सुवर्ण पदक दिलं जातं. सुवर्ण पदकाचं नाव आहे सौ रमा अनिल कठारे सुवर्ण पदक, आणि प्रायोजक आहेत अनिल कठारे महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी कंधार. गोरे प्रियंका अंकुश, महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूर. या नंतरचा विद्यार्थी आहे रणवीर शीतल गंगाधर, MA राज्यशास्त्र विषयात गुणानुक्रमे सर्वप्रथम येणारा विद्यार्थी. सुवर्ण पदकाचे नाव आहे रमा अनिल कठारे सुवर्ण पदक, आणि प्रायोजक आहेत अनिल कठारे महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी कंधार. या नंतरचा विद्यार्थी रणवीर शीतल गंगाधर, MA राज्यशास्त्र विषयात प्रथम येणारा विद्यार्थी.
सुवर्ण पदकाचे नाव आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा लातूर. आणि प्रायोजकाचे नाव आहे विजय शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा जिल्हा लातूर. यानंतरचा विद्यार्थी खिल्लारे रवी निरंजन. खिल्लारे रवी निरंजन अर्थशास्त्र विषयात प्रथम येणारा विद्यार्थी. सुवर्ण पदकाचे नाव आहे CV खानापुरे सुवर्ण पदक. सुवर्ण पदकाचे नाव आहे मुरलीधर एकनाथ कठारे सुवर्ण पदक. आणि प्रायोजकाचे नाव आहे अनिल मुरलीधर कठारे, महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी कंधार. यानंतरचा विद्यार्थी आहे शेख शबाना महबूब, MA तत्वज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी. सुवर्ण पदकाचे नाव आहे सुशीला अनिल मुरलीधर कठारे सुवर्ण पदक. आणि प्रायोजक आहेत पूनम अनिल कठारे. यानंतरची विद्यार्थिनी माने ऐश्वर्या अनिल राव, MA लोक प्रशासनात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी. सुवर्ण पदकाचे नाव सुशीला मुरलीधर कठारे आणि प्रायोजकाचे नाव अनिल मुरलीधर कठारे. यानंतरचं नाव चव्हाण पूजा गोपीचंद, विद्यापीठ क्षेत्रात कला शाखेतील तृतीय वर्षात राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त. नूतन विद्यालय शिक्षण मंत्री सुवर्ण पदकाचे नाव नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू आणि पारितोषिक प्रायोजकाचे नाव प्राचार्य दरा कुलकर्णी सेलू. चव्हाण पूजा गोपीचंद, महात्मा फुले कॉलेज अहमदपूर. यानंतर खालसा बलदीप कौर मदन मोहन सिंग LLM, सुवर्ण पदकाचे नाव जीवन सिद्धोजीराव चव्हाण सुवर्ण पदक. आणि प्रायोजकाचे नाव श्रीकांत मधुकरराव पतंगे, मुक्काम पोस्ट कांडली, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. यानंतरचं नाव चव्हाण पूजा गोपीचंद, BA तृतीय वर्षात राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेली विद्यार्थिनी. सुवर्ण पदकाचे नाव स्वातंत्र्य सेनानी दीपाजी पाटील सुवर्ण पदक. प्रायोजक उत्तम दीपाजी सूर्यवंशी, तोरणा, शास्त्रीनगर, नांदेड. यानंतरचा विद्यार्थी पाटील नितेश रवींद्र, MA अंतिम वर्षात मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेला विद्यार्थी. सुवर्ण पदकाचं नाव राहुल रामराव जाधव सुवर्ण पदक. आणि प्रायोजक प्राचार्य नागनाथराव जाधव, प्राध्यापक कल्पना जाधव, कुलस्वामिनी परांदे पार्क, बंगला नंबर 18, पावडेवाडी, नांदेड. यानंतरचा विद्यार्थी जाधव विकास जगनराव, MA मानसशास्त्र विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम येणारा विद्यार्थी. पदकाचे नाव जगन्नाथ रानबा पाळवदे आणि प्रायोजक नागोराव माणिकराव पाळवदे, जगन्नाथ सदन, घर नंबर 6, विद्यानगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. यानंतरचं नाव रणवीर शीतल गंगाधर.
प्रतिभा ढगे, प्रतिभा बालाजी, नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड, प्रस्तुत विद्यापीठातून विधी शाखेत इंटिग्रेटेड 5 इयर्स परीक्षेत सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी आणि सुवर्ण पदकाचं नाव हरिश्चंद्र विठ्ठलराव पाटील रेड्डी सुवर्ण पदक आणि प्रायोजक दिनेशचंद्र पाटील, अध्यक्ष ऍडव्होकेट हरिश्चंद्र विठ्ठलराव पाटील रेड्डी फाउंडेशन लातूर. मानवी विद्याशाखेच्या अंतर्गत असलेल्या सुवर्ण पदके मानकऱ्यांची यादी संपलेली आहे. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील यांनी आपल्या विद्याशाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सादर करावीत. बालुरे राहुल केशवराव, स्वामी विवेकानंद कॉलेज उदगीर, पत्रकारिता पदव्युत्तर परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्ण पदकाचे नाव स्वर्गीय पत्रमहर्षी हरी सखाराम तुंगार आर्य सेवक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक. प्रायोजक आहेत श्री सुधीर तुंगार नांदेड. दुसरा विद्यार्थी आहे चौधरी अर्चना अनंत सिंह, स्कूल ऑफ मीडिया स्टडीज, SRTMU कॅम्पस नांदेड. प्रस्तुत विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातून MA MSc इलेक्ट्रॉनिक मीडिया या अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सुवर्ण पदकाचे नाव आहे काय रामेश्वर अभियानी यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक. प्रायोजक आहेत श्री सुधाकरराव डोईफोडे, संपादक दैनिक प्रजावाणी नांदेड. धन्यवाद. विद्यापीठाचे कुलसचिव माननीय कुलगुरू महोदयांना 24वा दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याची घोषणा करण्याची विनंती करतील. Honorable Vice Chancellor, sir, I request you to announce the conclusion of the convocation ceremony. Now, I declare that 24th convocation ceremony is come to an end. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी आपापल्या जागी उभं राहावं. हॅलो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम. यानंतर दीक्षांत